आणि आता राजकीय घडामोडी। गेले काही दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद असल्याची चर्चा आहे। अशातच सामनाच्या रोखठोक सदरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अस्वस्थतेला हवा घालण्यात आली आहे। एकनाथ शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचल्याचा दावा संजय राऊतांनी केला, मात्र राऊत असं का म्हणाले, पाहूया एक रिपोर्ट। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा एक सरपटणारा प्राणी झालेला आहे भाजपसमोर। काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं, पण एकनाथ शिंदेचा आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत। सामना अग्रलेखातून एकनाथ शिंदेंबाबत खळबळजनक खुलासे करण्यात आले। महायुतीचं सरकार सत्तेत आलं, पण मुख्यमंत्री पदानं हुलकावणी दिल्यानं शिंदे दुःखात बुडाले, असा दावा सामनातून करण्यात आलाय। बरं, संजय राऊतांनी केलेल्या दाव्याचा मूळ स्रोत काय? तर झालं असं की संजय राऊत कुठेतरी विमानानं जात होते आणि नेमक्या त्याच विमानात त्यांना शिंदे गटाचा एक आमदार भेटला। मग काय, विमान प्रवास संपेपर्यंत दोघांच्या गप्पा रंगल्या आणि आमदारानं त्याची व्यथा मांडली। मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालं नाही म्हणून शिंदे दुखवट्यात आहेत का, असं राऊतांनी विचारलं। त्यावर शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचले असून ते शून्यात गेल्याचं आमदार म्हणाले। शिंदेना धक्का बसला असेल असं राऊतांनी विचारलं, तर ते मनानं कोलमडले आहेत असंही आमदार महोदयांनी सांगितलं। अमित शहांनी त्यांनी तुमच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवू असं सांगितलं होतं। एवढंच नाही तर मुख्यमंत्रीही तुम्हीच असाल, फक्त निवडणुकीत सढळ हस्ते खर्च करा असं आश्वासनही दिलं होतं। एकनाथ शिंदेंनी निवडणुकीत प्रचंड पैसा टाकला, पण शहांनी दिलेलं आश्वासन काही पाळलं नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाली असं शिंदेंना वाटतं। एवढंच नाही तर त्यांचे आणि त्यांच्या माणसांचे फोनही टॅप केले जात आहेत। दिल्लीच्या एजन्सीज आपल्या हालचालींवर पाळत ठेवू नये असा संशय शिंदेंना वाटतोय। एकनाथ शिंदेंची पुरती कोंडी झाल्यामुळे त्यांचं मनस्वास्थ्य बिघडलंय आणि आता ते आमदारांवरही चिडचिड करतायत असं आमदाराने राऊतांना सांगितलं। एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत, पण पूर्वीसारखे सक्रिय नाही। शिवाय फडणवीस आणि अजित पवारांची वाढती जवळी हा शिंदेंसाठी चिंतेचा विषय झालाय। त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल वाढली असल्याचं राऊतांनी म्हटलंय। की महाराष्ट्रातलं सरकार हे बहुमतातलं असलं तरी ते एकसंघ नाही, त्यात एकवाक्यता नाही आणि एकमेकाविरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पण एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद, बरं का, ज्याला तुम्ही बार्गेनिंग पॉवर म्हणतो, ती भारतीय जनता पक्षानं पूर्णपणे संपवली असल्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा एक सरपटणारा प्राणी झालेला आहे भाजपसमोर, हे स्पष्ट दिसतंय। आणि मी तेच म्हटलेलं आहे, ठीक आहे, काही मंत्रिपद दिली, काही महत्त्वाची खाती दिली, उपमुख्यमंत्रीपद दिलं, पण एकनाथ शिंदेचा आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत। त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत। BJPनं दिलेला शब्द पाळला नाही अमित शहाने, दुसरा धक्का, त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहेत आणि सरकारमध्ये त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे। त्यांचे लोक उद्या समोरून काही सांगतील थोड्या वेळाने, पण सरकारमध्ये फक्त मंत्रिपद असणं 4-10 लोकांना म्हणजे मान आणि प्रतिष्ठा असतो असं नाही, आणि त्यांच्याच आमदारामध्ये चलबिचल आहे की नाही तुम्ही प्रत्येकाला जाऊन विचारा, मी कशाला सांगायला पाहिजे। त्यातल्या एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण आहे पूर्णपणे। हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले, एकनाथ शिंदेंसाठी नाहीत। राऊतांच्या या दाव्यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी अगदी सडकून टीका केली। संजय राऊतचं वाक्य असेल, त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो ते सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणारे असतात। उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करतायत। काही दिवस ते गप्प होते, पण परत कामाला लागलेत आणि त्यामुळे जो शब्द तो वापरतो त्याला चांगलं दिसत नसेल, ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकवा। संजय राजाराम राऊतने पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे। उभाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे, त्याच्यामुळे उभाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, किंबहुना संजय राजाराम राऊत पण उभाटामध्ये किती काळ राहील
ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा. कुठल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याबद्दल दिल्लीमध्ये त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत प्रवेशासाठी. कारण का आता पुढच्या वेळी खासदार काही उभाटामधून शक्य होत नाहीये. चॅनलच्या माध्यमातून माध्यमांच्या माध्यमातून सामन्याचा प्रचार करायचा एवढं एकच काम संजय राऊत यांना राहिलेलं आहे. कारण सामना उद्या बंद पडला तर ते संपादकीय आणि संपादक म्हणून त्यांना कोण विचारणार. आणि त्यामुळे हे सर्व लिहिलं जात आहे. शिंदे साहेब नाराज आहेत तर आणखी काय आहेत आपण त्याची काळजी करू नये. शिंदे साहेब कशा पद्धतीने कामाला लागलेले आहेत आपण पाहताय. त्यामुळे संजय राऊत काय टीका करतात काय लिहितात याकडे लक्ष देण्याची गरज नाही. एकनाथ शिंदे सुरुवातीला मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते. मात्र मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे शिंदेंचा पत्ता कट झाला. त्यानंतर शिंदेंनी गृहमंत्री पदासाठी प्रयत्न करून पाहिले पण तिथेही एकनाथ शिंदेंची डाळ काही शिजली नाही. अखेर शिंदे अजित पवारांसोबत उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं म्हणत शिंदे आपली जबाबदारी निभावत आहेत. पण फडणवीसांनी उपमुख्यमंत्री असताना जो संयम दाखवला तोच संयम एकनाथ शिंदे दाखवतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.